अमोल प्रीतीची अजब कहाणी. गॅरी, सांगू शकत नाहीयेस तर काही हिंट देशील का मला? हिंट ब्रो, रेझर आहे पण दाढी नाहीये. काय म्हणजे? म्हणजे तो नाहीये, तो ती आहे. तिचा काय अर्थ झाला गॅरी? ब्रो म्हणजे गीता ही श्याम आहे पर श्याम गीता नाहीये. अरे गीता श्याम नाही कळत आता तुला खोटं बोल. मिस मयुरींना नको सांगूस गॅरी. नाही सांग. ब्रो पण तुला एवढं मोठं सिक्रेट माझ्यात आपल्याला सांगितलं का नाही? आपल्याला केवढं टेन्शन आलं होतं माहितीये? आपल्या नन्नाच्या खांद्यावर एवढ्या सिक्रेटची जिम्मेदारी आपल्याला नाही समज. ब्रो तू काय नाही सांगितलं आपल्याला? तुला नाही समज. ब्रो आपल्याला किती त्रास आहे. ब्रो ऐक ना, तू मयुरीला काढलं नाही ना कामावरून. मयुरीचं काहीतरी इमर्जन्सी. तुम्ही ऐकेल तर प्रॉब्लेम होईल गॅरी. ऐक, आता ही गोष्ट सांगायची नाहीये. ह्यातलं काही मिस मयुरींना कळता कामा नये. पण ब्रो आपल्याला विश्वासात बसत नाही का मयुरी बॉडीगार्ड. येस सर. गॉड. Thank you. How sweet of you, Miss. तर Mr. भाऊसाहेब. थँक्यू थँक्यू. ब्रो. पटमोगरी मला फसवून पळ काढतेस वै ग. ती बुट्टी माझ्या डोळ्यावर काकड्या ठेवून माझ्या चेहऱ्याला मालिश करून मला गाढ झोपवलं आणि मी झोपलेली बघून तू पळ काढलास वै ग. आता दाखवत तुला माझ्याशी लपछपी करतेस काय? ह्या भामेशी पंगा म्हणजे आता भामा दाखवेल कोल्हापुरी येंगा. पण तुला एवढे महिने झाले तुला आपल्याला सांगावं असं वाटलं नाही. आणि तुला तरी कसं कळलं आपल्याला नाही माहिती. हा ब्रो आपल्याला तर 10 मिनिट पण सिक्रेट ठेवता नाही आलं. तू आपल्याला काय नाही सांगितलं? तुला बिलकुल ब्रो तू आपल्याला सांग काय ते तुला कसं कळलं आपल्याला? गॅरी, अरे मलाही आता रिसेंटलीच कळलं. असं काय करतोस तू? आणि मला ह्याबद्दल माहितीये, हे मिस मयुरींना माहितही नाहीये. त्यांना कल्पनाही नाहीये याची. मुळात त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे त्यांना हे काम करावं लागतं. असं हो, असंच काम. त्यांच्या समोर जे काम आलं ते त्यांनी घेतलं असेल ना गॅरी. काय करतो ना ब्रो? बघ, मिस मयुरी खूप स्वाभिमानी व्यक्ती आहे. त्यांना जर कळलं ना की आपल्याला हे सगळं कळलंय तर उगाच स्वाभिमान दुखावला जाईल त्यांचा आणि नोकरी सोडतील त्या. नाही मग तुम्हाला सांग, रणशिंगेंच्या घरी जर ऑलरेडी प्रॉब्लेम सुरू असतील तर त्यांनी अशात जर नोकरी सोडली तर अजून ते प्रॉब्लेम्स वाढणार नाहीत का गॅरी? मग तसं चालणार आहे का आपल्याला? सो त्यांना हे काहीही कळता कामा नये. नाही ब्रो असं कसं? इतके दिवस झाले ते बिचारे एवढं सगळं लपवत एवढं टोपी लावून मिशन काय त्रास होत नसेल ना? हे बघ, योग्य वेळ आली की ही सगळी लपवाछपवी बंद होणार. पण तोपर्यंत आपल्याला माहित आहे हे त्यांना कळता कामा नये. ओके, प्रॉमिस. असं नाही, पिंकी प्रॉमिस. आपण बघतो. येस. वेलकम. भाऊसाहेब ये ये ना, ये ये. सर ते जेवण. थँक्यू. भूक लागली आहे ना? भूक लागली आहे.
गरम होतंय ना? अरे भाऊसाहेब, तू पण आमच्या सोबतच बस ना जेवायला. नाही नको सर, मी नंतर बसेन. अरे नाही बसत ना ब्रो, ये बस. आपण सगळे एकत्र बसून खाऊया ना, आपण सगळे एक फॅमिलीच. गॅरी सर सर मी नंतर जेवतो. हा एक्झॅक्टली. गॅरी अरे तू उभा काय बस ना. बस. गॅरी गॅरी हा? इथे का बसलायस? इथे बस. ये बस. बस. भूक लागली हो ना गॅरी? हा. सर प्लेट्स आणतो. थँक्यू. हा. म्हणजे इतकं छान वाढतोस ना तू. आपण काय बोलतो भाऊसाहेब, आता तू आमच्या सोबत जेवणारच नाही तर मग हा ब्रो एवढा मेहनत करतो, त्याला निदान भरव तरी. काय? सर आय मीन का गॅरी माझं मी खाऊ शकतो ना. काय बोलतोयस तू हे? मग भाऊसाहेब भरवणार नसेल तर मग निदान आमच्या सोबत बस तरी. नाही गॅरी सर नको, मी नंतर जेवेन. गॅरी तू जेवेल नंतर. तू जेव. हं? बस. बस भाऊसाहेब. अहो सर खरंच नको. नाही बसा ना, इथं बस. सर त्याचं काय ना डोकं फिरलंय गॅरीच, त्यामुळे तो काही शांत होणारच नाही तू बसल्याशिवाय. ये बस, जेव आमच्या सोबत. कर तू सुरू. ह्याने सांगितल्यावर बरोबर ऐकलं, तुला नव्हतं ऐकत. काय काही नाही असं नाही, म्हणजे बस. हा तू बस टेन्शन नको घेऊ. तुला काय वाढू सांग. गड्या काय खाणार गड्या? पापड वाढू? पापड आहे, मस्त पापड आहे. हा किती वाढू पापड सांगा आपल्याला. सर नको, खरंच नको. नाही ना, अरे घे आणि अजून नाही आपण वाढणार ना आपल्या हाताने. तू एवढं चांगलं वाढतो ना आपल्याला. हा अहो सर नको, राहू दे. घे ना सॅलड घे. दे घे. अरे मी गुलाबजामुन वाढलाच नाही. सर नको. अरे घे रे. गॅरी सर घे.
आत्यालाही नेमका आत्ताच फोन करायचा होता. आता यांच्या समोर आवाज बदलून आत्याशी कसं बोलू? काय करू आता? भाऊसाहेब फोन वागतोय तर घे ना. असं थोडी ना की आपण काय बॉस वगैरे आहे तुझे नुसते. उचल ना. हो, आलोच. हॅलो, काय ग मयू, हायस कुठे तू? त्या बुट्टीने माझ्या डोळ्यावर काकड्या काय ठेवल्या, माझ्या गालाला मालिश केलं. मालिश करता करता कवा मेली मला गाड झोप लागली तेच कळना झाले. आणि मला झोप लागलेली बघून तू गायब पळ काढलास वै ग. सांगता नाही आलं तुला कुठं जातेस ती आणि कवा गेलीस? गॅरी सर माझ्याकडे असे का बघताय? यांना काही संशय तर नाही ना आला? बोल की ग, तोंडाला काही कुलूप लागलं तुझ्या? काय विचारते मी मयू, हायच कुठं तू? हापिसात जाते म्हणून कुठं उंडारतीस तू? आता येच तू घरी, बघतीस तुला. काय करती? अगं दाखली बसली का तुझी? आता काय विचारते मी? जेवण थंड झालं, ये जेवायला. हो, आलो सर. फोन ठेवला आणि राजवीर सराफासारखा आवाज होता का त्यो? वाटला तर त्याच्या वाणीच. पण मयू या वेळेला त्याच्या बरोबर काय करती? ही काय भानगड आहे? याचा छडा भामे तुला लावायलाच लागणार. काय झालं? सँडविच छान नव्हतं का? चला मी दुसरं देते ना तुला बनवून. कॉफी असेल, कॉफी थंड झाली, गरम पैसे हवे? पैसे हवेत का तुला बाळा? मग मला सांगायचं ना, तर मी दिले असते. तुला मागायचं माझ्याकडे. ही फालतूगिरी कोणी करायला सांगितली? ताई मला नाही कळते तू काय बोलतेस. मी काही बोलत नाहीये. मला जे दिसतंय ना त्याच्याबद्दल विचारते. हे काय आहे? मला नाही माहिती. तुला नाही माहिती? पेपरवाला बदलला? दूधवाला बदलला का? किंवा दुसरं कोणी? नाही, तोच आहे. त्यांनीच सकाळी पेपर दिला. मी नाही का तुला नाश्त्याच्या टेबलवरती आणून दिला तो एक. हा, अच्छा अच्छा. म्हणजे तुला असं म्हणायचंय की आपला पेपरवाला त्यांनी हे हायलाइट केले हे शब्द आणि आणून दिले आपल्याला? मला खरंच नाही माहिती. माझं डोकं फिरवू नकोस हा. मी तुझ्याशी गोड बोलते ना, याचा अर्थ असा नाही की मी काही करणार नाही. बघ इकडे, बघ, लक्ष देऊन बघ आणि मला सांग हे कोणी केलं असेल? हा कोण आलं होतं? विचार कर. ताई देवाची शपथ सांगते मला खरंच नाही माहिती. बरं बोला नाही, सांग ना तर. काय तर रडायला काय झालं? ताई देवाची सोड, मी तुझी शपथ घेते मला खरंच नाही माहिती. ही माझ्याशी एवढं कुठं बोलणार नाही, पण मग हे करणार कोण असेल? हे बघ, तू घाबरू नकोस. तू रडू नकोस प्लीज. ऐक माझं.
आपल्या घरी कोण आलं होतं? कोणी अनोळखी आलं होतं का? जरा मेंदूवर जोर दे. हा, तू घरी असतेस ना, कोण आलं होतं सांग बाळा. कोण विचार कर. तुला कळत नाही आपलं सिक्रेट, आपलं सत्य कोणाला तरी कळलंय. कोणाला तरी कळलंय. हे जर राजवीरला कळलं ना, राजू हे राजवीरला कळलं ना तर कळलं ना. ताई ताई ऐक ना. ताई, तू अशी रडू नको ना ग. तू रडू नको ना, तू घाबरू नको ना. मी हा पेपर सारा फाडून टाकते, जाळून टाकते, कुठेतरी गायब करून टाकते, पण तू नको ना अशी रडू. हे बघ काय करतेस? काय करतेस? राजवीरला कळलं तर गडबड होईल. सगळी गडबड होईल. सिक्रेट कळली ना तसं सगळी गडबड. सगळी गडबड. तू बघ तू. काय करतेस तू? कोणाला घाबरतेस? कोणाची हिंमत झाली तुला धमकावण्याची? कोण इथे तुझ्या घरापर्यंत पोहोचला? शोधायला पाहिजे. यामिनी सराफ काय चीज आहे ना, दाखवून द्यायला पाहिजे. सोडणार नाही मी. सोडणार नाही. ब्रो शादी कर ना. हाँ? तू ऐक. अरे पण तू ऐक तर, आपण काय बोलतोय ब्रो. ब्रो तू लक्ष दे ना आपल्याकडे. अरे असं काय करतोयस? कामात आहे मी. थांबतो. अरे तेच सांगतोय, काम वाम सगळं सोडून दे. पहिले रणशिंगनकडे जा आणि तुझी शादीची बात फिक्स करून ये. अशी कशी शादीची बात फिक्स करून टाकणार गॅरी? थांब जरा. ए बस झालं ब्रो, जाम पेशन वेशन ठेवलंय. पण आता काय पण आपण ऐकणार नाही तुझं. तू आत्ताच्या आत्ता जा आणि तुझी शादी फिक्स करून ये. गॅरी, पेशन्स ठेवण्याचीच गोष्ट आहे ही. अशी घाई करून चालणार नाही. आता तर कुठे हो म्हणाल्या त्या. अरे असं कसं शक्य नाही? अरे तिच्या घरी तर सगळ्यांना तू आवडतो का नाही? हे बघ, आबांचा तर तू फेवरेट आहे. ते घरी आले होते तेव्हा आपण पाहिलं ना. आणि मग तू मयुरी वहिनीसाठी एवढी फायटिंग केली, हे बघून भाऊचं आणि तुझं पण एकदम टकाटक आहे. आणि मग मनाली सिस्टरला तर आपण ऑलवेज हेल्प केली आहे. ती पण तुला ब्रोच म्हणते. बघितला का ब्रो, सगळा सॉर्टेड आहे. तुला नुसतं घरी जाऊन बोलायचं आणि सगळ्या रेड सिग्नलच्या गॅरी, घरी बिरी काय नाही. आता डायरेक्ट मयुरीच्या घरी जायचं आणि शादी फिक्स करून परत यायचं. हे बघ, तू समजतोयस तितक्या सोप्या नसतात ह्या गोष्टी. सांगू आपण, पण जरा हळूहळू. ठीक आहे, तू हळूहळू टाइम घे. आपण मयुरी वहिनीला आत्ता काय ते सच्चाई सांगतो. म्हणजे हे भाऊसाहेब बोलाव. याला काहीतरी बोलायचंय. ब्रोला काहीतरी बोलायचंय. हा बोला ना सर. ऍक्च्युली भाऊसाहेब, ब्रो, की आज तू लवकर घरी गेलास तरी हरकत नाही. का सर? कारण आज मी मिस मयुरी रणशिंगेंच्या घरी जाणार आहे बोलायला. बापरे, राजवीर सर आज अचानक घरी का येणार आहेत? काय बोलायचं असेल त्यांना? आमच्याबद्दल काही बोलायचं नसेल ना? नाही 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 सर 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 प्लीज 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 नका येऊ. तुम्ही आता घरी काही बोलात तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही मयू, काहीतरी केलं पाहिजे. सरांना घरी येण्यापासून थांबवलंच पाहिजे. कर काहीतरी मयू. ते तुम्ही मयुरी मॅमना विचारले का? विचार ना. विचारायची काय गरज आहे? एक्झॅक्टली,
विचारायची काय गरज आहे? तसं नाही मॅम. नाही मॅम, म्हणजे तसं नाही सर. तुम्ही मयुरी मॅमना विचारलंय का जाणार आहात ते घरी? कारण मग त्यांना न विचारता जाणं असं बरोबर नाही ना वाटत. हो ना गॅरी सर? मी रणशिंगेंच्या घरी जातो. आबा रणशिंगे नातू मानतात मला, त्यामुळे मला नाही वाटत त्यांच्याकडे जायला मला असं फॉर्मल व्हायची गरज आहे. तू नको टेन्शन घेऊस, मी करेन मॅनेज. अजब कहाणी रामा अजब कहाणी.